निवडणूक वाटत यायचं आणि फसवून जाय. आता हे निसर्गतींच वागून चालत नाही. जनता एवढी काय खुळी राहिली आहे. तसं म्हणजे आड अडचणीला त्यांनी पुष्कळ आम्हाला मदत केली आहे. मी देतो तुम्हाला म्हणणार मी दुसरी विकत द्या. काय वाढवाय जावा घेता तुम्ही बघायची काय गटार आहेत काय आहेत आपल्या इथे. मी इथं म्हातारी झालो तरी असं गाव सुधाराय नव्हतं खरं त्या वाघाने सुधारलं. आणि आपल्या गावात कोण जो काम करेल ते आम्ही आता निश्चित करूनच त्यांना मत. ही गावाची अवस्था आहे. गटर तर मुळात नाहीत. सरपंचाकडे जायचं नाही, काय जायचं. सरपंच विरोधात विरोधक म्हणतोय की असं बाबा विरोध केलेले आहे मतदान हे अशी आहे. अगोदर कुणीही काय करायचं. चांगला आणि वाईट आता गुलाल आज म्हणून ते चालणार नाही. काय 40,000 रुपये दिले हा एवढंच दिलंय बघा आमच्या गावात. काही नाही, बसायला जागा नाही, काही नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात जातोय आपण, वेगवेगळ्या ठिकाणी जातोय. जिल्हा परिषदेच्या अनुषंगानं काय वातावरण आहे याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करतोय. मी सध्या आहे तळाशी पंचायत समिती तळाशी येतं. इथल्या स्थानिकांशी बोलणार आहे. इथलं वातावरण काय आहे, इथलं जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या अनुषंगानं लोकांच्या नेमक्या भूमिका काय आहेत, विकासाच्या अनुषंगानं कोण यांना उपयोगाला येते याचा अंदाज घेत एकंदरीत निवडणुकीचा कल काय आहे याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करणार आहे. बघूया काय म्हणतात इथले स्थानिक. मावशी, निवडणुका इथल्या लागल्यात माहिती आहे तुम्हाला? हाय की बरं, इथं कोण उमेदवार कोण कोण काय बबन वंदना ताई जाधव, बबन वंदना हा, ताई हा. जाधव ते उमेदवार आहे इथल्या? उमेदवार आहे. बर तिने- बर, निवडून यायचं झालं तर कोण येतील वाटते? ही वंदना येईल असं वाटतंय. बर, का तसं का दे? कसं म्हणजे आड अडचणीला त्यांनी पुष्कळ आम्हाला मदत केली आहे. तुमच्या मतीला काय आल्यात काय ते? आल्यात की काय कशासाठी आल्यात? आल्यात म्हणजे आड अडचणीला मी दवाखान्यात होतो. एक त्यासनी मिस कॉल केला मला, तिने रातची गाडी घेऊन मला दवाखान्याला नेली. परत माझ्या मुलग्यांचा जागा घेतली कागलमध्ये. 1,00,000 रुपये आम्हाला मध्यान रातचा आणून दिला. आमचं सहकार्य केलं. आमच्या जर हाळूला ती जर संकटाला उभी आहे. उभे आहेत? होय, बर, मला सांगा, तुमच्या उभे आहेत कारण आजूबाजूचे आहेत किंवा गावातले आहेत, कामाला असतात काय ते? असतात की संपूर्ण असतात. आणि ते बबन जाधव म्हणजे एकदम आज शंकरासारखा माणूस आहे. तसं काय वाटतंय तुम्हाला? का? आम्हाला वाटते म्हणजे आम्हाला त्यानं पुष्कळ आधार दिला आणि पुष्कळ आमच्यासाठी त्याने केले. बर, संध्याकाळचं मध्यान रात्र तुम्हाला मदत केली केली तिने? केली मला आजूबाजूच्यासनी तशी कामाची मदत करतात का? करतात की कोण करतात? जरी गेलं हा. तर सरपंच कुणालाही तटवीत नाही. सर, मग इथले सरपंच आहेत ते? होय, आमच्या गावचे सरपंच आहेत. बर, मग आम्हाला सरपंच असले तर इथली सरपंच काय कामं केल्यात काय चांगली? भरपूर भरपूर केल्यात. मी इथं म्हातारी झालो तरी असं गाव सुधाराय नव्हतं खरं त्या वाघाने सुधारले. म्हणजे काम चांगलं आहे. चांगलं हे ओके केले. बरं, निवडून येतील वाटते का? वाटतंय की आजूबाजू- येणार अशी माझी तरी गॅरंटी आहे. होय. होय, मला उभा, माझ्या मुलग्याला उभा, माझ्या नातवासने उभा. मी आता एवढा माझा जन्म झाला, म्हातारा होईत आलो, हा. खरं असं गाव सुधारलेलं नाही. खरं ते आता सरपंच सुधारले. आता सरपंचानं सगळं सुधारले. गोरगरिबाचा वाली आहे. बर, उमेदवार कोण कोण आहे तिथं काय? वंदना बबन जाधव. उमेदवार आहे? होय, बर, त्याचं काय काम आहे इथं? हाय की काम. कसं काय काम आहे? सगळे गावातले काम करते. का तसं काय ते काय? रस्त्याचं काम करतात, बर. आपल्याला अडचणी करतात. हा. हे सगळे आम्हाला मदत करतात ती. बर, तुम्हाला मदत करतात, मग आसपास त्यांची कामं आहेत काय? आहेत की. आता जर इथला वातावरणाचा अंदाज घ्यायचा झाला तर कोण निवडून येणार असं तुम्हाला वाटते? वंदना बबन जाधव येणार. येणार? एवढं. खात्रीने सांगाला तुम्ही, एवढे खात्री कारण काय? कारण म्हणजे तसं कारणच आहे. हा हा. मला सांगा, ते कामाला येतात म्हणतात, इथली विकास कामं त्यांनी केलं? केलेत की काय कामं केल्यात? कामं सगळी रस्त्याची कामं केल्यात, गटरचे केल्यात, मडगेट केलंय, हा तिथं चौकात केलेले कामं आहेत. हा. सगळी कामं केलेली आहेत त्यांनी. बर, मग गावात जसं काम केलं तसं आता परत आणि पंचायत समितीला होय, होय, करतील? करतील. विश्वास आहे तुम्हाला? हाय हाय, आम्हाला विश्वास. वंदना बबन जाधव उमेदवार आहे? उमेदवार आहे. बर, इथली काय कामं आहेत त्यांची? तिने आहेत की रस्ता बिस्ता केले, बर. चावी पाणीपट्टी चावी आणल्या, हा. रस्ते केले. मग इथल्या कामाच्या अनुषंगाने कोण अडीअडचणीला कोण उभा राहत? जाधवच उभा राहते. उभा राहत? बबन उभा राहते. बर, इथल्या आसपासच्या महिला असतील किंवा आजूबाजूचे लोक असतील, एकंदरीत आता निवडणुकीचा कानोसा घ्यायचा झाला तर कुणाला निवडून देतील माणसं वाटतं? वंदनालाच देतील हो. का? तशी काय खात्री वाटते तशी तुम्हाला? आम्हाला तिने काय केलेच काम तसं. कामं केलं? हम्म. बर, तुमच्या आहेत पण आजूबाजूला गावातली कामं झाल्यात काय त्यांच्याकडनं? झालेत की झालं? हम्म. काय सांगशील आम्हाला, काय झाल्यात कामं? रस्त्या केलं, बर. पाणी चाव्या बिव्या व्यवस्थित आणून पडते. आम्हाला पाणी मिळत नव्हतं. पाणी मिळत नव्हतं? पाणी मिळतच नव्हतं. एक दिवस साडी निघतं ते पण आम्हाला भरपूर नव्हतं. बर, मग हे कुणी केलं? काय बबनच केलं. काय केलं नेमकं ते?
त्यांनी पाणी स्कीम आणली तिकडनं स्कीम आणली गावासाठी. गावासाठी. हा, मग आता पाण्याचा प्रश्न सुटलाय का? सुटला प्राणीचा प्रश्न आता तरी सुटलाय आमचा. सुटलाय. हम्म. आता संधी देताना कुणाला द्यायचं ठरवलंय तुम्ही गावाला? बबनलाच वंदनाला. होय द्यायचं ठरवलंय. होय. तुमच्या इथनं कोण उमेदवार आहे? आमच्या इथलं बबन जाधवची मालकी मालकीण. वंदना जाधव. वंदना जाधव उमेदवार आहे. काय काम आहे त्यांचं? काय कसं हाय चांगला आहे. काय आहे चांगलं काम? हाय काय काय काम आहे? गावातली कामं केली चांगली. केल्या चांगले. बर, मग काय इथलं वातावरण काय म्हणते तुमच्या गावातलं? वातावरण निवडून येणार 100%. निवडून येणार. कसं काय निवडून कसं काय येते? त्याचे कामच आहे ते माणूसच तसा. हे कामाचा माणूस असल्यामुळे निवडून येणार. हो बर, खात्री वाटते तुम्हाला? वाटते 100%. इथनं कोण कोण उमेदवार आहे? इथले बबन जाधवांची सीट बर. एक आणि मग अरुण तळासकरी हा हा आहेत. हे सीट आहेत. होय बर. आपल्या वार्डात इकडं हा, हा, हा. आता मला सांगा, कामाची पद्धत किंवा एखाद्या आड्या अडचणीला उभा राहणारा माणूस किंवा एकंदरीत निवडून द्यायचं म्हणलं असा कल काय वाटतोय का तुम्हाला? कसं वातावरण आहे? वातावरण काय बबन जाधव हे करणार आमची लोकांची कामं करणार. बर. हिच्या अगोदर काय केलं काम? अगोदर कुणीही काय करायला नाही. बर. नाही, त्यांच्या गावातल्या कामाची पद्धत किंवा ते काय? त्यांच्या गावातली पद्धत नाही, त्यांनीच केलंय काम तिथं गावात. त्या हा, हा, एक 50 वर्षापूर्वीपासून हा. तिनेच काम केलंय तिथं. काम केलंय. होय. मग ते त्यांना संधी दिली आहे. इकडं कामं करतील असं वाटतंय का? करणार की हो, आम्ही गेलो तर करणार ती तिथं. हा, नाही हा. जमून गेलो तर जमून गेलो तर. होय ओके. त्यांच्यापाशी आता या निवडणुकीला अंदाज बघायचा झाला तर इथली माणसं त्यांना सपोर्ट करतील, मदत करतील वाटतंय का? करणार की. मग तुम्हाला काय वाटतंय ते? आमचा विषय तोच आहे. काय तुम्ही याच्या अगोदर तोच विषय होता. काय विषय नेमका? पंचायत समितीला आपले जाधवबाईलाच मॅडमलाच मतदान द्यायचं. का तसं का तुमचं का? कसं काम म्हणजे आमचा विश्वास आहे त्यांच्यावर. विश्वास जास्त आहे. विश्वास आहे. बर आणि आमच्या गावात कोण जो काम करेल ते आम्ही आता निश्चित करूनच त्यांना मतदान देणार. बर. होय. इथं काही नाही काम काय झालं. नाही वाढीवर. नाही काय? नाही, नाही. बघा, काय वाढीवर रस्ते जावा बघा, की आता हे तुम्ही बघा, बघायची काय गटर आहेत काय आहेत आपल्या इथे. म्हणजे याच्या अगोदर फक्त निवडणूक काय झाला, उमेदवार निवडून गेले. निवडणूक वाटत यायचं आणि फसवून जायचं. फसवून जायचं असं सगळं असं सगळं चालू आहे. किती वर्ष चालू आहे? अहो असं झाली 50 50 वर्ष वर्ष झाली. 50 वर्ष झाली. हो. होय. एवढे हे मंदिर दिले बघा किपी साहेबांनी आमदार किपी फंडात साहेबांनी 2,40,000 रुपये दिले. हा. एवढंच दिलंय बघा आमच्या गावात. बाकी काही नाही, काय बसाय गावात जागा नाही, आमच्या काही जाऊन नाही. ह्या डेऱ्यातून आहेत त्या सेवा सोसायटीच्या संस्थेत आहेत. हा. काही नाही, इमारत नाही, काय नाही, एवढं मंदिर आहे. बर. तू काय सांगशील मित्रा? काय काय सांगायचं, काय आता गावात आता ही सगळी सुविधा नाही, पाण्याची सुविधा नाही आहे, पाण्याच्या सुविधा नाही तर काय नाही. पाण्याची सुविधा नाही? नाही नाही, पाणी काही 2 दिवसांना आडन येते, 8 दिवसांनी येते, ते बी परवड नाही. 10 मिनिटं पाणी येते गावाला. ही गावाची अवस्था आहे. गटर तर मुळात नाहीत. सरपंचाकडे जायचं नाही, काय जायचं. सरपंच विरोधक म्हणजे म्हणतोय की असं बाबा विरोध केलेले आहे मतदान हे अशी असं आहे हो सगळे हे बरं, चाललंय. आता निवडणुका लागल्या, आता कोणाला संधी द्यायची तुम्ही? त्यांना संधी द्यायला पाहिजे. त्यांना म्हणजे कोणा? बबन जाधवांच्या बायकोला संधी द्यायला पाहिजे. बरं, त्यांना संधी दिल्यानंतर ती कामं करतील वाटतं. 100% असं करतील असं वाटते. आता सगळे आम्ही तेच चर्चा करायला इथे हा. बसून बघूया काय आता तिने ठरवायचे की कामं करायची का नाही. सपोर्ट द्यायचं काम आमचे. सपोर्ट देणार आहे हा, तुम्ही? देणार. इथनं निवडून येतील अशी खात्री वाटते? खात्री आहे की हो. येतील. येतील. आता पंचायत समितीला वंदना बबन जाधव बर. आणि ह्याला जिल्हा परिषदला अरुण मारुतराव जाधव बर. 2 उमेदवार आहेत. काय वाटतं तुम्हाला वातावरण इथलं बघायचं झालं तर कोण निवडून येईल किंवा काय वाटतं? आता वातावरण काय, पंचायत समिती सीट काय फिक्सच आहे. फिक्स आहे म्हणजे काय? अं, कारण काय? बबन जाधव, वंदना बबन जाधव आणि जिल्हा परिषदेची पण फिक्सच ठरा. बर. आंबेडकर साहेब आणि अरुण मारुतराव जाधव. मला सांगा, पंचायत ते समितीचे आता तुम्ही लागले गुलाल फिक्स टाका. फिक्स म्हणताय तुम्ही, हं. कारण काय? कार्य आहे हो, दोघांचं पण कार्य आहे तसं. कार्य आहे. होय 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 होय, दोघांचं पण कार्य तसं आहे. चांगले म्हणजे एकदम अतिशय उत्तम प्रकारे चांगलं काम आहे दोघांचं पण. बर. इथनं आता कामाचा जर उल्लेख करायचा झाला, कामाची लिस्ट बघायची झाली तर काय इथं कामं केल्या किंवा खाली कोणी कामं केल्या असं वाटतं किंवा करेल असं काम कोण वाटतं तुम्हाला? हे बघा, आमच्या वाढीवर लक्ष द्यायचं झालं तर विद्यमान तळाशीचे सरपंच बबन चंद्रकांत जाधव अतिशय उत्तम कामाची माणसं, अतिशय छान पद्धतीने काम करणारी माणसं आहेत. हा. काय दोन्ही पण चांगली माणसं आहेत, काय अडचण नाही आम्हाला. बरं. आणि वाड्या वस्त्याने जर म्हणजे खरोखरच हे करायचं असलं हा. तर खरोखर ह्या 2 सीटा निवडून द्याव्यात. म्हणजे ह्या शिटा येतील असं तुम्हाला 100% गुलाल टाका. वाटतं? कोण कोण उमेदवार आहेत काय सांगता? इथं उमेदवार आता 3 जण आहेत. बर. कोण कोण? हिंदराव चौगुले, बर. अरुण जाधव आणि भोयटे. बर. ह्याला तालुका पंचायतला आहे बबन जाधव. बर. बबन जाधव
हम्म. मला सांगा कामाची पद्धत किंवा एकंदरीत इथला कौल बघता कोणाला माणसं संधी देतील? अहो चांगली आता काय ज्याचा कवल आता कोण देतील जनतेचा प्रश्न आहे. हा, कुणाला देतील चांगला आणि वाईट आता गुलाल आज म्हणून ते चालणार नाही. हा, काय एका रात्र सुद्धा जनता बदलल काय. हा. आज आता हिंदुराव चौगुलेची बी ताकद हाईच म्हणायची. नाही कशी नाही कशी बाबा हिची बी हाईच. ही तिन्ही एकसारखी आहेत बर. काय. मग आता कोण तू म्हणजे एकंदरीत अंदाजी ना अंदाज आता बघूया. आम्ही म्हणतो हिंदुराव चौगुले बी येईल असं म्हणतोय. असं बी आहे हा. असं बी आहे हिंदुराव चौगुले बी येईल म्हणतात. म्हणजे एकंदरीत अंदाजाचा वातावरणाचा अंदाज येईना झाला. कोण ज्या त्या पार्टीचा जो ते आपलं चांगलं म्हणणार काय. हा. जो आता आम्हीच एका पार्टीला आहे म्हणतो तो आम्ही आमचाच येणार म्हणणार. ती ते ह्यो म्हणतो त्याच्याच पार्टीला येणार. मग आता काय कुणाच जनतेच्या बेतावर कामं केली म्हणजे नाही. जनता काय करणार ते अजून कळायला अंदाज नाही. माणूस हे काय आता ते काय हा एखाद्याला माणूस कंटाळ्याला बी असते. एक 2 वर्ष 2 टाइम चान्स दिला की आता ह्याला देऊया की म्हणतात. हा, दुसरा करूया की म्हणतात. माणूस बघून हा हा, एखाद्या टायमाला ह्याला दिलं म्हणजे काय बिघडलं असं बी होतंय हो. हा. मग आता काय जनतेच्या बेतावर काय समजणार. जनतातलं आता तुमच्या मनातलं मला गावलं का माझ्या मनातलं तुम्हाला गावलं. मी देतो तुम्हाला म्हणणार मी दुसरीकडे देणार. हा. असं बी आहे सगळं असं सगळं सर्रास चालू आहे. सर्रास चालू आहे. सर्रास चालू ज्या देतील शिक्का पडेल तो फरा म्हणायचा. बरोबर. ठीक. बबन जाधव सुद्धा चांगली हे आहे. यंदा नवीनच हे आहे. हा. चांगली बबन जाधव जर निवडून आला तर तुझं आता चांगलंच करणार. पुढची आणि हाय न म्हणणार हा काय. असं आहेच की आता चांगले अक्कल कळालेल्या माणसाला आता हे निसर्गतींच वागून चालत नाही. जनता एवढी काय खुळी राहिलेली नाही. अगदी एक त्यांच्यापेक्षा बी उमेदवारापेक्षा बी जनता हुशार आहे. ज्या नागरिकांशी आपण बोलतोय त्यांच्याशी चर्चा करतोय. इथं कामाला येणारा माणूस कोण आहे आणि जो काम करत नाही तो कोण आहे ओळखलेला आहे आम्ही. आणि कामाला येणारा जो माणूस आहे त्याला आम्ही मतदान करणार असल्याचं मतदार म्हणतायत. एकंदरीत काम करत असाल तरच उमेदवाराला मतदान करू अशा इथल्या नागरिकांचा जवळपास ठराव झाल्याचं ते सांगतात की त्यांची चर्चा तीच होती. मी सध्या इथंच थांबतो. भेटूया एका नव्या विषयाचं नव्या मतदारसंघात. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.